नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवान. अमेरिका व्यापार कराराच्या माध्यमातून आधीच भारताला अडचणीत आणत आहे. आता पुन्हा अमेरिकेनं भारताचं टेन्शन वाढवणार आहे. त्याचं झालं असं की भारत आणि चीनसह 5 देशांच्या शेतीमालासह सर्व आयातींवर 100% आयात शुल्क लावण्याचे अधिकार डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आले आहे. हे अधिकार दिलेत अमेरिकेच्या सिनेटनं. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प भारताचं नेमकं किती टेन्शन वाढवणार हे पाहावं लागणार आहे. मग नेमकं या सगळ्या भानगडीत भारत कसा आला, हा सगळा मुद्दा काय आहे हेच आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज सकाळपासून आपल्यापर्यंत ही बातमी आलीच असेल की अमेरिका भारतावर 100% आयात शुल्क लागू करू शकतं. त्याचं झालं असं की अमेरिकेच्या सिनेटनं आज एक विधेयक मंजूर केलं. या विधेयकानुसार भारत आणि चीनसह एकूण 5 देशांच्या आयातीवर 100% आयात शुल्क लागू करण्याचे अधिकार डोनाल्ड ट्रम्प यांना या सिनेटनं दिले. मग हे अधिकार का दिले? ते दिलं रशियामुळं. अमेरिकेचं म्हणणं आहे की रशियाकडून जे देश तेल आणि गॅस खरेदी करतात ते देश रशियानं युक्रेनवर जो हल्ला केला त्या हल्ल्याला तेल पुरवठा करण्याचं काम म्हणजे पैसा पुरवण्याचं काम हे देश करतात. मग नेमकं रशियाकडून कोणकोणते देश तेल आणि गॅस खरेदी करतात तर त्यात मोठा वाटा येतो तो म्हणजे चीनचा आणि त्यानंतर येतो भारताचा. आता भारतासोबतच अझरबैजान, हंगेरी आणि स्लोवाकिया हे 5 देश आहेत. या 5 देशांच्या शेतीमाल तसंच जे काही इतर वस्तू आणि सेवांची आयात आहे जी अमेरिका करते त्या आयातीवर आता 100% आयात शुल्क लागू करण्याचे अधिकार डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आले आहे. जर समजा अमेरिकेच्या सिनेटच्या म्हणजे अमेरिकेचे जे काही संसद आहे त्यांच्या दुसऱ्या जर सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर झालं तर डोनाल्ड ट्रम्प पुढच्या कालावधीमध्ये या 5 देशांवरती त्यांच्या मनाला तेवढं 100% आयात शुल्क लागू करू शकतात. आता आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे की जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% दरम्यान जेव्हा आयात शुल्क लागू केलं होतं तेव्हा भारताच्या निर्यातीचं काय झालं होतं. आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण झाल्या होत्या. आता तेव्हापासून अमेरिका भारतावर दबाव आणतं की भारतानं रशियाकडून जे काही तेल आणि गॅसची खरेदी आहे ती कमी करावी किंवा बंद करावी. मग भारत नेमका रशियाकडून का एवढी मोठ्या प्रमाणात आयात करतो? आता आपल्या सगळ्या जणांना असं वाटतं की आपण आखाती देशांकडून मोठ्या प्रमाणात आयात करत असतो. परंतु त्याचं झालं असं की रशियानं जेव्हा युक्रेनवरती 2022मध्ये हल्ला केला होता तेव्हा युरोपनं रशियाकडून तेल आणि गॅसची खरेदी करणं बंद केलं होतं. त्यामुळं रशियाची अडचण निर्माण झाली, रशियामध्ये साठे निर्माण झाले होते आणि रशियानं भारताला हे तेल आणि गॅस सवलतीच्या दरामध्ये देऊ केले. त्यानंतर भारतानं हे स्वस्त तेल आणि गॅस आयात करायला सुरुवात केली आणि भारतामधील काही कंपन्या हे तेल आपल्या देशामध्ये कच्चं तेल आयात करायचं, ते रिफाईन करायचं आणि नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या स्वरूपामध्ये इतर देशांना निर्यात करायचं आणि त्यातून भारत पैसा कमवतो असं अमेरिका सातत्यानं म्हणत आहे. आता भारताची तेलाची आयात हे रशियातून मोठ्या प्रमाणात होते. त्यात वाढ झाली ते म्हणजे जे काही हॉर्मुझ मार्ग आहे जो आखाती युद्धामुळं बंद झाला होता त्यातून आयात करणं अडचणीचं बनत होतं. त्यानंतर भारताची रशियाकडून होणारी आयात ही वाढत गेली होती. जून महिन्यातच भारताची आयात तब्बल आधीच्या महिन्याच्या तुलनेत 34% वाढली होती. जवळपास 26 लाख बॅरल प्रतिदिन एवढी आयात जून महिन्यामध्ये झाली होती. म्हणजेच काय तर भारताची रशियाकडून होणारी तेलाची आयात अमेरिकेच्या म्हणण्यानुसार कमी व्हायला पाहिजे होती पण ती वाढतच गेली कारण आखाती देशांमधून होणारी आयात कमी झाली होती. त्यामुळंच भारतासाठी हा जो काही अमेरिकेचा निर्णय आहे तो जास्त डोकेदुखीचा ठरू शकतो, भारतासाठी अडचणीचा ठरू शकतो असं सध्या तरी दिसत आहे. आता अमेरिकेच्या सिनेटमध्ये जे बिल सादर करण्यात आलं त्यामध्ये सुरुवातीला 500% आयात शुल्क लागू करण्याचे अधिकार देण्याची तरतूद होती, परंतु नंतर ते कमी करण्यात आलं आणि 100% अधिकार देण्यात आलेले आहेत. आता यामध्ये काही प्रमाणामध्ये सूट देण्यात आली. ती म्हणजे जे देश रशियाकडून 15% आयात करतात त्यांना सूट देण्यात आली आहे आणि जे देश रशियातून जे काही आयात केली जाते ते कमी करण्याचा प्रयत्न करतात किंवा कमी करतायत, आयातीवरचं अवलंबित्व कमी करतायत, आयात कमी करतायत त्या देशांना देखील यातून सूट दिली जाणार आहे. परंतु भारताच्या बाबतीमध्ये असं होताना दिसत नाही आहे. आपण जर जूनचे आकडे बघितले तर भारताची आयात वाढताना दिसते. आता भारतासाठी सगळ्यात महत्त्वाची डोकेदुखी का ठरू शकते कारण भारत आणि अमेरिका यांच्यामधल्या द्विपक्षीय व्यापार कराराची चर्चा सुरू आहे. अमेरिकेकडून वारंवार सांगण्यात आलं की ही चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे, पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये करारावर अंतिम सह्या होतील म्हणजेच करार अंतिम होईल. परंतु त्यातच आता ही बातमी पुढे आली आहे. त्यामुळं जो काही आता द्विपक्षीय व्यापार करार सुरू आहे ज्यामध्ये आधीच अमेरिका भारतानं आपल्या शेतीमालासाठी बाजारपेठ खुली करावी यासाठी दबाव आणतंय त्यासाठी अमेरिकेला पुन्हा दुसरं हत्यार सापडलं असं देखील काही अभ्यासकांचं म्हणणं आहे.
आता मध्यंतरी आपल्या सगळ्यांपर्यंत चर्चा आलीच होती की अमेरिका दबाव टाकतं की भारतानं GM सोयाबीन, GM मका तसंच इतर जे काही धान्य पीक आहे त्यांची आयात भारतानं करावी, यासाठी अमेरिका दबाव आणत आहे. त्यासोबतच इतर शेतीमालासाठी आपली बाजारपेठ खुली करावी अशी देखील मागणी अमेरिकेची होती. परंतु भारतानं ही मागणी मान्य केली नाही. भारत आपले जे काही ठाम भूमिका होती त्यापासून मागं हटला नव्हता. परंतु आता अमेरिकेला एक हत्यार सापडले की ज्याच्या माध्यमातून अमेरिका पुन्हा भारतावरती दबाव वाढवण्याची दाट शक्यता आहे. आता अमेरिकेनं डोनाल्ड ट्रम्प यांना जे काही 100% आयात शुल्क लागू करण्याचे अधिकार दिलेत, हे जे 5 देश आहेत त्या 5 देशांवर सध्या किती शुल्क आहे तर त्यामध्ये चीन महत्त्वाचा देश आहे. चीनवर सध्या 34% एवढं आयात शुल्क लावलं जातं. भारतावर 18% आयात शुल्क लावलं जातं. त्यासोबतच अझरबैजान असेल, हंगेरी असेल किंवा स्लोवाकिया असेल, या 3 देशांवरती 10% एवढ्या प्रमाणामध्ये आयात शुल्क लावलं जात आहे. आता भारतावरती 18% आयात शुल्क असताना देखील भारताच्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. निर्यातदार केंद्र सरकारकडे जे काही अनुदान आहे त्याची मागणी करतायत, नवीन योजना आणण्याची मागणी करतायत. आता नेमका डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सिनेटने जे काही अधिकार दिले आहेत 100% आयात शुल्क लावण्याचे, हे प्रकरण नेमकं पुढं कसं जातं, डोनाल्ड ट्रम्प भारताविषयी काय भूमिका घेतात ते देखील बघावं लागणार आहे. जर समजा 18%पेक्षा जास्त आयात शुल्क अमेरिकेने लावलं तर भारताच्या जे काही इंजिनिअरिंग वस्तू आहेत, त्यासोबतच औषधं आहेत, त्यानंतर टेक्स्टाईल आहे म्हणजे जे आपलं वस्त्रोद्योग आहे, त्यासोबतच जे काही ऑटो पार्ट्सचे निर्यात आहे त्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. दागदागिन्यांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. जसं अमेरिकेनं भारताच्या आयातीवर आधी 34% नंतर 50% आयात शुल्क लावलं होतं, त्यावेळी जशी निर्यात अडचणीत आली होती तसं काहीसं पुढच्या टप्प्यामध्ये घडू शकतं. परंतु हे सगळं अवलंबून आहे ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेतात. भारतावर आयात शुल्क वाढवतात की आहे तेच आयात शुल्क लागणार आहे, आणि जे काही वाटाघाटी सध्या द्विपक्षीय व्यापार करारामध्ये झाल्या त्यानुसारच व्यापार करार पूर्ण होणार आहे, यावर पुढचं भविष्य अवलंबून असणार आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये जे काही घडामोडी घडतील त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.